आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। आपण आलो आहोत भारताचा प्रसिद्ध अणुप्रकल्प ज्या गावी आहे त्या गावी म्हणजे बोईसरला। इथे आपण कोणाच्या घरी खवय्यगिरी करतोय ते बघूया। आपण आलो आहोत शिल्पा गद्रे यांच्या घरी। नमस्कार शिल्पा। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। थँक्यू। बरं, तुमच्या कॉलनीत शिरतानाच इतकी सुंदर कॉलनी आहे, नाव काय आहे या कॉलनीचं? तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन आपला भारतातला जो पहिला अणु ऊर्जा प्रकल्प आहे तो त्याची ही कॉलनी आहे आणि ऍक्च्युअली प्लांट साइट इकडनं 12 किलोमीटरवर आहे। त्याच्यामध्ये माझे मिस्टर काम करतात ॲज अ सायंटिफिक ऑफिसर। आणि तुम्ही लग्न होऊन किती वर्ष झाली? मला 14 वर्ष झाली। 14 वर्ष। आणि सिक्युरिटी खूप असेल ना? सिक्युरिटी पण खूप आहे आणि एक कॉलनीचं वेगळंच लाईफ असतं, म्हणजे कारण आम्ही सगळ्यांनाच एकमेकांची गरज असते आणि सगळ्या भाषांचे लोक इथे राहतात, त्यामुळे आमचे ग्रुप्स पण वेगवेगळे असतात आणि सेक्शन प्रमाणे वेगवेगळे ग्रुप असतात। आणि खरंच तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रांतातले एका कॉलनीत राहत असल्यामुळे पदार्थही वेगवेगळे शिकला असाल। आणि माझ्या तर सिंधी मैत्रिणी आहेत, बंगाली आहेत, त्यामुळे त्या सगळ्यांकडे मला कुकिंग खूप आवडतं, त्यामुळे मी सगळ्यांकडनं शिकले। मस्त। म्हणजे बऱ्यापैकी आता मी बनवते सुद्धा त्यांच्याप्रमाणे। मग आता पहिला पदार्थ, आज 3 पदार्थ आपण बघणार आहोत, त्यातला पहिला कुठचा शिकवताय? पहिला थालीपीठ करणार आहोत आपण, पूर्णान्न थालीपीठ। पूर्णान्न थालीपीठ। बरं, मग त्याचं साहित्य बघूया। हो चालेल। साहित्य: मटकीची उसळ, बेसन, कांदा, भाजणी, तांदूळाचं पीठ, वरण किंवा डाळ, कणिक, तेल, कसुरी मेथी, कोथिंबीर, तिखट, मीठ, आलं मिरचीचं वाटण, हळद। मला वाटतं आधी सगळं कालवायचं का? हो, एकत्र कालवायचं। काय देऊ आधी उसळ? ही फक्त मटकी आहे का मूग आहे? नाही, फक्त मटकी भिजत घालून त्याला मोड आणलेत आणि त्याची आपण नेहमी करतो तशी उसळ केली, कांदा वगैरे काही नाही घातलाय। अच्छा, नुसतंच म्हणजे वाफवलेली मटकीची उसळ? हा, म्हणजे फक्त धनाजिरा पावडर, तिखट, मीठ असं सगळं घालून ते केलेलं आहे। आणि वरण म्हणजे आपलं साधं आंबट वरण जे असतं ते आहे। एरवी जर आपलं खरंच उरलं अन्न तर त्याचं काय करायचं असा प्रत्येक गृहिणीला प्रश्न असतो, आणि ते असं थोडं 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 होतं ना, थोडीशी आमटी, थोडीशी उसळ असं उरतं। त्याच्यासाठी हा मस्त पर्याय तुम्ही काढलेत आणि खूप हेल्दी पण आणि टेस्टी आहे। काय हवं? कांदा, बारीक चिरलेला कांदा, ही कसुरी मेथी आहे, फ्रेश मेथी असेल तर ती वापरायची। अच्छा, पण ह्याचं वेगळंच याचा हा फ्लेवर आहे, थोडी क्रश करून घालूया। ह्यानी फारच मस्त त्याला चव येते। कोथिंबीर, टिपिकल एक पंजाबी पदार्थांमध्ये जो फ्लेवर असतो तो कसुरी मेथीचा असतो। आता तिखट, पहिले आपण हे घालूया। ह्याच्यामध्ये तिखट मीठ आहे, त्यामुळे त्या अंदाजाने आपण आता पिठाला लागेल तेवढंच तिखटपणाला घालूया। ह्याच्यात तुम्ही काय काय घेतलं? फक्त आलं आणि मिरची। फक्त आलं मिरची। हळद थोडीशी, तिखट पण आता मिरची घातली त्यामुळे हे थोडंसं रंगापुरतच, आणि मीठ। त्याच्यात पण मीठ आहे ना उसळ? हा, पण आता ह्या पिठांमुळे आपल्याला घालायला लागेल। आणि मग आता ह्याच्यात मावेल इतकी पिठं घालायची सगळी। हे सगळ्यात पहिलं भाजणीचं पीठ आहे, आपली नेहमीची जी भाजणी असते थालीपीठाची। हे बेसन पीठ आहे, पण हे ऑप्शनल आहे कारण डाळ आहे ना आपली, त्यामुळे हे थोडं थोडंच घालायचं। हा, म्हणजे अगदी तुटणार नाही। हे कणिक आहे, कणकेनी ते चांगलं बाइंड होईल। आणि हे तांदूळाचं पीठ आहे, खुसखुशीत होण्यासाठी। उत्तम पर्याय ना। सकाळी ह्याला पाणी लागणार नाही, लागलं तर आपण घालू शकतो, कारण ती उसळ आणि आमटी त्याच्यामध्येच हे पीठ भिजलं जाईल। आणि भाजणी जास्त घातली तर जास्त खमंग होतं ते चांगलं मळून घेऊन आता तव्यावर थापायचे। ओके, ठीक आहे, मग त्याची तयारी करूया। पीठ आपण जे भिजवलं ते एकजीव करून झालं आणि आता आपण तव्याला तेल लावून घेतलं। डायरेक्ट तव्यावरच टाकलं? हो। पाणी पण नाही, थोडासा पाण्याचा हात घेतला। अच्छा, पिठासाठी? म्हणजे चिकटणार नाही म्हणून।
पातळसर असं. हा, आणि हे काय सगळं डाळ वगैरे असल्याने खूपच खुसखुशीत होतं, त्यामुळे त्याला काही लागत नाही, कडक होतच नाही. अगदीच म्हणजे आपले मूग किंवा मटकी शिजली नसेल तर मग थोडीशी चुरतायला लागेल. हा, मिक्सर मध्ये एक जस्ट फिरवलं मग खूपच एकजीव होईल. पण नाही होत तसं नाही? कारण वाटाणे वगैरे बरेचदा चणे, स्पेशली काबुली चणे किंवा हे, त्याला मग असं करायचं. अच्छा, गॅस लावूया. लावू मी. गॅस लावला आपण. आता बाजूनी याच्या तेल सोडूया आणि झाकण ठेवूया. गॅस थोडा लहान केलाय. आता झाकण ठेवूया आपण. आपल्याला खरंच म्हणजे बाकी सगळं थालीपीठासारखं करतोय आपण, पण बेसिकली आयडिया महत्वाची आहे ना. तर आता हे दोन्ही बाजूनी परतून घेतो. बाकी रेडी आहे. हो, म्हणजे तुम्ही चटणी बरोबर खा, लोण्याबरोबर द्यायचं. लोण्याबरोबर. झालं. पटकन साहित्य कृती पण घ्या. पूर्णांग थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटकीची उसळ, बेसन, कांदा, तांदळाचं पीठ, भाजणीचं पीठ, आंबट वरण, गव्हाचं पीठ, तेल, कसुरी मेथी, कोथिंबीर, तिखट, मीठ, आलं मिरची ठेचा आणि हळद. कृती: धणे जिरे पावडर, तिखट आणि मीठ घालून मटकीची उसळ शिजवून घ्यावी. एका बाउलमध्ये ही शिजवलेली मटकीची उसळ घेऊन त्यामध्ये आंबट वरण, कांदा, कसुरी मेथी, कोथिंबीर, आलं मिरची ठेचा, हळद, तिखट, मीठ, भाजणीचं पीठ, बेसन, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून पीठ घट्ट मळून घ्यावं. तयार मिश्रणाची थालीपीठ तव्यावर खरपूस भाजून घ्यावीत.